पुणे हिट अँड रन प्रकरणातला मोठा अपडेट म्हणावा लागेल। पोलिसांना चिरडणारा आरोपी सिद्धार्थ केंगार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। आरोपीची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली जाते। बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, पोलिसांना चिरडणारा जो आरोपी आहे सिद्धार्थ केंगार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, कसा तपास सुरू आहे? नक्कीच पोलिसांना हा आरोपी शोधण्यात यश आलेलं आहे। त्याच्या घरून सिद्धार्थ केंगारला अटक करण्यात आलेली होती आणि त्याला आता ससूनमध्ये मेडिकल करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे आणि पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। पोलिसांनी या सगळ्याचा तपास सुरू केलेला आहे। जी गाडी होती स्विफ्ट गाडी, जो सिद्धार्थ केंगार नावाचा व्यक्ती आरोपी आहे तो चालवत होता आणि तो एका सर्व्हिस सेंटर गाडीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये कामाला होता। रात्रीच्या वेळी तो घरी येताना 9च्या सुमारास घरी येत होता आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी काय झालं ते आणखी पोलिसांना माहिती नाही। मात्र 1:30च्या सुमारास हा सगळा अपघात झाला आणि या सिद्धार्थ केंगारने 2 पोलिसांना उडवलं। त्यातले एक जे समाधान कोळी नावाचे पोलीस आहेत ते जागीच मृत्यू पावलेले आहेत आणि एकावर उपचार सुरू आहे। पोलीस आणखी तपास करतायत, या गाडीचा मूळ मालकाचा शोध घेत आहेत। नेमकी गाडी मूळ मालकाने कुणाला विकली का आणि ही गाडी नेमकी या सिद्धार्थ केंगारने तेवढ्या रात्री का आणली याचाही तपास आता पोलीस करत आहेत। पोलीस ही सगळी बाजू कोर्टात हजर केल्यानंतर मांडणार आहेत। त्यानंतर आरोपीला पोलीस कोठडी होती का न्यायालयीन कोठडी होती हेही समजेल। मात्र पोलिसांना या आरोपीला पकडण्यात आता यश आले। अमित, बालाजी, आरोपीची सध्या ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी होते असं कळतंय, तर यानंतरच्या घडामोडी नेमक्या काय घडू शकतात? कुठल्याही आरोपीला कोर्टात हजर करण्या अगोदर वैद्यकीय चाचणी करण्यात येते। ती प्रक्रिया जी आहे ती पोलिसाची आहे। त्यानंतर त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हिट अँड रनचा हा सगळा गुन्हा आहे आणि त्यानंतर आता कोर्टामध्ये हजर केलं जाईल। पोलिसांकडून काय काय जप्त करायचं आहे, काय काय तपास करायचा याची सगळी माहिती देण्यात येईल आणि त्यानुसारच पोलीस कोठडी मागण्यात येईल आणि त्याबरोबर आरोपीचे वकील सुद्धा युक्तिवाद करतील। ही सगळी प्रक्रिया आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि 3 नंतर पोलिसांना खडकी कोर्टामध्ये या आरोपीला हजर करण्यात येणार आहेत आणि त्यानंतरची सगळी पुढील प्रक्रिया होणार आहे। अमित, बालाजी, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू, धन्यवाद।